अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवी मंदिर या ठिकाणी योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं अखंड हिंदुस्थानातील प्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांची रामकथा उत्तरार्धात पोहोचली। उत्तरार्धात महाराजांनी रावणवध आणि मधल्या काळातील विविध प्रसंगावर भाष्य केला। 7 दिवसांची रामकथा असते, मात्र संयोजकांनी ती 6 दिवसच आयोजित केली होती। या 6 दिवसात रामजन्म ते रामराज्य इथपर्यंत भाविक भक्तांना रामराव महाराज ढोक यांनी नेऊन ठेवला। रामकथा ही मानवी व्यथेवरील प्रश्नाचं उत्तर असल्याचं ढोक महाराज यांनी सांगितलं। रामकथेच्या माध्यमातून नवीन पिढीला नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला। संस्कार, संस्कृती, आदर्श, प्रेरणा, कौटुंबिक नात्यातील एकसंघता व त्याचे सकारात्मक परिणाम, दैनंदिन जीवनातील सामाजिक व वैयक्तिक व्यवहार यावर भाष्य करत ही कथा पुढे नेली। राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 भावंड सावत्र असताना सुद्धा त्यांच्या वागण्यात आणि नात्यात कशी एक वाक्यता होती हे प्रभावीपणे या ठिकाणी ढोक महाराज यांनी मांडलं। रामकथा नव्हे तर ही माणसाच्या जीवनातील फार मोठं संचित असल्याचं दिसून आलं। ढोक महाराजांनी प्रत्येक अवघड प्रश्नाचं उत्तर सोपं करून सांगितलं। जीवन जगताना सहज आणि साधं जगलं तर काहीच परिणाम होत नाही, पण आज आपण इतरांकडून बघून जगतो म्हणून आपल्यात विनाकारण स्पर्धा निर्माण झाल्याचं सांगितलं। प्रत्येक प्रसंग व भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली। दमदार आवाज, मधाळ वाणी आणि तेवढ्याच प्रेमाची लकेर त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये होते। 6 दिवसाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती। 6व्या दिवशी रामचरित मानस ग्रंथाची पूजा व आरती श्रीमती ललिताताई अरुणराव पुजारी, श्रीमती अर्चनाताई शेटे, सौ शारदाताई शिवानंद गिरी, विठ्ठल पळसे, देवल कमिटीचे सदस्य उल्हास पांडे, विठ्ठलराव किर्दंत, सौ भोसलेताई, अरुण धायगुडे, सौ शांताबाई आनंदवाडीकर, सतीश चाटे, उषाताई मोहिते, जनाबाई राख यांच्या हस्ते करण्यात आली। तर समारोपाची आरती ही श्री योगेश्वरी देवल कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय भैया मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, सचिव गिरधरलाल भराडिया, उल्हास पांडे, शिरीष पांडे, पूजाताई कुलकर्णी व इतरांच्या हस्ते करण्यात आली। कथेच्या समारोपाच्या दिवशी हरिभक्त परायण रामराव ढोक महाराज यांचा विशेष सत्कार देवल कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय भैया मुंदडा, सचिव गिरधरलाल भराडिया व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आला। हार्मोनियम वादक व गायक काशीनाथ महाराज पाटील जळगावकर यांचा सत्कार देवल कमिटीचे सदस्य उल्हास पांडे व पूजाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला। गायक विठ्ठल महाराज जाधव यांचा सत्कार अक्षय भैया मुंदडा, तबला वादक हरिभक्त परायण अश्विन महाराज भगरे यांचा सत्कार माजी आमदार पृथ्वीराज साठे व मंदिर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। हरिभक्त परायण शिवानंद गिरी महाराज यांचा सुद्धा सत्कार योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीनं शिरीष पांडे व पूजाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला। या रामकथेस पखवाज वादक हरिभक्त परायण उद्धव बापू आपेगावकर व मुकुंदराज देवस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार यांचाही सत्कार देवल कमिटीच्या वतीनं करण्यात आला। कार्यक्रमाची सांगता हनुमंतरायाची व योगेश्वरीच्या देवीच्या आरतीनं आणि लाडू प्रसादानं करण्यात आले। कथा श्रवण करण्यासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातून हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी देवल कमिटीचे सचिव गिरधरलाल भराडिया यांनी उपस्थिताचे आभार व्यक्त करून असेच भव्य दिव्य आणि उंचीचे कार्यक्रम पुढल्या वर्षी सुद्धा करण्यात येतील असं आश्वासन दिलं। तसंच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी बहुमोल असं योगदान दिलं असे हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक तसेच त्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेले देवल कमिटीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, तसंच या पूर्ण कालावधीमध्ये जे गायक कलावंत, जे वादक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि योगेश्वरी देवीची सेवा केली त्याबद्दल सचिव गिरधरलाल भराडिया यांनी आभार व्यक्त केले। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। रघुनाथा
योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आपण दरवर्षीच आयोजन करतो. पूर्वीच्या विश्वस्तांनी जसं महाराजांनी सांगितलं की त्यांनी कार्यक्रम ठरवला होता आणि नंतर आमची सगळ्या ट्रस्टीची नवीन नियुक्ती झाली. मी पहिल्या ट्रस्टींना विनंती केली की आपण कोणते कोणते कार्यक्रम ठरवलेले आहेत ते आम्हाला सांगा, ते आपण कार्यक्रम कंटिन्यू करू. त्यांनी सांगितलं की ढोक महाराजांचं पण आपण कीर्तन ठरवलं. तर आदरणीय रामानाचार्य आदरणीय ढोक महाराज यांचं मी मनापासून आणि देवळ कमिटीपासून स्वागत करतो आणि आभारही मानतो. त्यांच्याबरोबर आले सगळे पक्वाद वादक असतील, त्यांचे इतर सहकारी असतील, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. वेळोवेळी आम्हाला असंच आदरणीय रामानाचार्य ढोक महाराज यांचं मार्गदर्शन लाभेल. आम्ही पुढेही त्यांना आता मार्गशीर्ष उत्सव आहेत किंवा त्याच्या पुढल्या वर्षी आम्ही त्यांना निश्चित बोलवून आपण त्याचा लाभ देऊ. आपण तेही आमच्या मित्र आता मान देतील. त्यांनी आमचं 5-6 दिवसापासून सगळं बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांचेही आमचे आता जिव्हाळ्याचे संबंध आलेले आहेत महाराजांचे आणि त्यांची निश्चिम भक्ती देवीवर पण आहे. त्यांनी एका मिनिटात सांगितलं, फोन केला मी येणार म्हणजे येणार, मी फिक्स आहे म्हणजे 5-6 दिवस. त्यांनी दोन तुम्ही सगळे आणि सगळ्या विश्वस्तांनी मला मनापासून सहकार्य केलं. सगळ्याच कार्यक्रमाला मी कुठलेही सांगितलं की त्यांनी सगळ्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही करा शेट, काय अडचण नाही आपल्याला. म्हणजे कुठलेही आमच्यात मतभेद पूर्वी नव्हते आणि आताही राहणार नाही. मी महाराज एकच सांगतो, मी सर्वांना बरोबर घेऊन जे काही चांगलं काम करता येईल, मंदिर प्रसारासाठी, मंदिराचा विकास असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, मी तुम्हाला वचन देतो की देवीच्या प्रार्थने सांगतो की मी कुठलाही मतभेद आकाश ठेवणार नाही कोणाबरोबर आहे. सगळ्यांनी मला सहकार्य करावं. आपण श्रोत्य मंडळीसुद्धा 2 दिवस पाऊस होता तरी आपण मोठ्या संख्येने हजर राहिला, त्यामुळे मी तुमचे पण आभार मानतो. माईक सिस्टीम असेल, मंडप असेल, बाकी कर्मचारी असतील, सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं. हे कार्य आपलं आहे, देवीच्या मंदिराचं कार्य म्हणजे आपलं असं समजून सगळ्यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमाची शोभा वाढली. मी पुन्हा एकदा ढोक महाराज आदरणीय रामाजी यांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागतही करतो आणि आपले 2 शब्द संपतो. वाकले बिचाऱ्याचे उचलला डोक्यात आलं, घोटाळा होईल. तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणणार आहे हनुमानजी बहुत जल्दबाजी की पुरी दवा आहे तो घर में रही, त्या कपाटात राहिलं. इंजेक्शन त्या कपाटात राहिलं, गोळ्याचं पाकिट तिथं राहिली, औषधी बाटली हेरपाट्यात रात्र जाईल. त्यापेक्षा दवाखान्यासह डॉक्टर उचलावा. ग्रह समेत लाय तुरंता शिक्षण वैद्याने तपासलं बरं का. लक्ष म्हणाला तुमच्या भावाला काय झालं हे कळतं मला, फक्त औषध माझ्याकडे नाही. पुढे मिळेल द्रोणागिरीवर, पण सूर्योदयाच्या आत आलं तर फायदा होईल. सूर्योदयाच्या आत म्हणजे सूर्याचं पहिलं किरण जर त्या वनस्पतीवर पडलं की ती वनस्पती मृत अवस्थेत, त्याचा फायदा होत नाही. हे सुषण वैद्याचं ज्ञान. 1 मिनिट घेऊ का? सुषण वैद्य कोण आहे? वालीचा सासरा आहे, आपल्या भारतातलाच आहे. तो तारा त्याची मुलगी आहे, तारेचा पप्पा आहे, वाली जावाई आहे. मग तिकडे कसा गेला नाही मेला. रावणाचं डोकंच होतं, जिथं चांगला व्यक्ती दिसला की उचलायचा, विमानात बसवायचा. इथल्यापेक्षा सुविधा, बंगला, माणसं सगळे त्याच्या ताब्यात द्यायचं. कारण याला 4 प्रकारचं ज्ञान होत: शल्यिनी, संदेनी, सुवर्णकारिणी आणि मृत संजीवनी. हे सगळे सुषण वैद्याचं ज्ञान आहे. जेवढ्या जगात वनस्पती आहे त्याचं 4 भागात वर्गीकरण करणारे कोण आहे? सुषण वैद्य. भारतातले वैद्य सुषण वैद्य. जिचा रस टाकला म्हणजे हाडं जुळतात ती संदेनी. जिचा रस टाकल्यावर वेदना कमी होतात
ही शल्यकारिणी, जिचा रस प्राशन केल्यावर शरीर सोन्यासारखं चमकतं, ही सुवर्णकारिणी. आणि मेला माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या वनस्पतीत आहे ती मृत संजीवनी. लक्षात राहील ना? लिहून घ्या माझ्याशिवाय कोण सांगते तुम्हाला. शल्यकारिणी पारावार नाही. 1 महिना हा आनंद चालला गुरुजी, मग निरोप समारंभाचा दिवस उजाडला. हा सगळ्यात कठीण प्रसंग आहे. सगळ्यांना वाटे लावायला 4ही भाऊ महालाच्या बाहेर आले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. जाताना रडतात सगळे. सगळ्यात जास्त अंगद रडतो. अंगदाजवळ रामचंद्र आले. अंगद हृदय प्रेम नाही थोरा, फिरी फिरी बिलो की प्रभू की ओरा. सगळे निवृत्त. अयोध्या शांत झाली. काक, भृशुंडी आणि गरुडजीचा संवाद, 7 प्रश्नाची उत्तरं दिली आणि तिथे तो संवाद थांबला. शिव पार्वती संवाद थांबला. जोपर्यंत अखंड वाहती गंगा तोपर्यंत कथा चालणार आहे. तुलसीदासजींना हा प्रश्न विचारला कि आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते बाबा? बोले नहीं. क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं. दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता. रात तिलक के खुशी में मैं कथा को विराम देता हूँ. म्हणून तुलसी रामायण राम राज्याभिषेकामध्ये पूर्ण विराम आहे. आतापर्यंत कोणाच्या हातून काही अपराध घडला असेल, श्रोता, वक्ता, संयोजक, त्याच्यासाठी एक मंत्र आलेला आहे, हरये नमः. सर्वांनी म्हणायचा, हरये दिवसामध्ये शिस्त लागण्याच्या उद्देशानं बरं का गुरुजी, आमच्याकडून काही कठोर शब्द निघाला असेल